म्हटलं जातं घर फिरलं की घराचे वाशे फिरतात. प्रत्येक संस्थेच्या आयुष्यामध्ये काही वर्ष हा प्रगतीचा काळ असतो आणि त्यानंतर ओहोटी लागणं, ते जीर्ण होणं आणि ते संपून जाणं स्वाभाविक असतं. असंच भारतीय जनता पार्टीचं घडलंय. भारतीय जनता पार्टी आता पूर्णपणे उतरंडीला लागलेली आहे, खाली घसरायला लागलेली आहे. प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो पूर्वीचा ग्राफ होता, हा ग्राफ पूर्णपणाने डाऊन होताना दिसतो आहे. किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे, पार्टीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन संपूर्ण देशातला बदलल्याचं चित्र आपल्याला अनेक उदाहरणावरून पाहायला मिळतं. त्या अत्यंत महत्वाच्या विषयाला आज आपण बोलणार आहोत. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीने अभ्यास केला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आणि पेपर आला इन्स्टा युनिव्हर्सिटीचा. त्यामुळे भारतीय जनता पार्टी संपूर्णपणे फेल झालेली आहे. या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही रिंगण लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल, माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब. मी सांगत होतो घर फिरले की घराचे वाशे फिरतात. असंच भारतीय जनता पार्टीचं झालेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीने जंत्रमंत्रवरच्या आंदोलनाने भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे धाराशायी करून टाकलेलं आहे. संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीची अवस्था अत्यंत नाजूक केलेली आहे. अशातच 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जेव्हा देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण देतात, तेव्हा ते आपल्या भाषणामध्ये एका शब्दाचा अत्यंत चुकीचा वापर करतात आणि तो शब्द असतो पूर्णपणे दिमागी नक्षलवादी. आणि मग या दिमागी नक्षलवादी आणि कॉक्रोच या दोन शब्दाने देशात सध्या मोदींच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये इतका जोरदार धुमाकूळ घातलेला आहे की आपण जेव्हा जेव्हा समाज माध्यम बघतो तेव्हा प्रत्येक पोस्टवर, प्रत्येक कमेंटमध्ये भारतीय जनता पार्टीचा विरोध होत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळेच जणू की भारतीय जनता पार्टीच्या या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू होते ना, अमित मालवीय, IT सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांना भारतीय जनता पार्टीला चक्क हाकललं. त्याचं कारण आहे की अमित मालवीय यांच्या पोस्ट किंवा ते ज्या पद्धतीने ते मीडिया हँडल करतात ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. आणि त्यांची जी 40 पैसेवाली जी टीम होती ना अंधभक्तांची, ती टीम सुद्धा आता जवळपास नष्ट होण्याच्या परिस्थितीमध्ये आलेली आहे. आता कुणीही अंधभक्ताच्या कमेंटला किंवा त्यांच्या टीमला, त्याने टाकलेल्या खोट्या नाट्या बोगस पोस्टला आता कुणीही दखल देत नाही. उलट पक्षी अशी जर एखादी पोस्ट समाज माध्यमावर आली तर त्याखाली शेकडो लोक, हजारो लोक त्या पोस्टकर्त्याला सध्या शिव्या घालतायत, अशी परिस्थिती आहे. मागे जेव्हा पंतप्रधानाने पहाटेच एक रील केला होता आणि तो फार लोकांनी पाहिला, अशी चर्चा होती, परंतु त्याचाही पूर्णपणे तपशील समोर आलेला आहे की लोकांनी, मोदींनी केलेला तो जो रात्री केलेला जो रील होता हॅलो फ्रेंड्सचा, त्याच्यावर लोक एवढ्यासाठी गेले होते की त्यांचं भाषण ऐकण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी नाही, तर 60-70% लोक त्यावर त्यांना शिव्या घालण्यासाठी, त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्या पोस्टवर गेले होते, असाही आता समोर येत आहे. आता हेच बघा, त्या भारतीय जनता पार्टीचं जे अधिकृतपणे इन्स्टा हँडल आहे यावर 95 लाख केवळ फॉलोअर्स आता सध्या आहे. आणि काँग्रेसचं जे अधिकृत इन्स्टा अकाउंट आहे त्यावर 1.5 कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि सगळ्यात मोठी गंमत अशी आहे मित्रांनो, सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की सांगितलं जातं की 18 ते 20 लाख तरुण कॉक्रोचस, जेन झी आणि जेन अल्फा यांचे अकाउंट इन्स्टावर आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही फेक नॅरेटिव्हला आता हे इन्स्टावरचे तरुण किंवा हे IT क्षेत्रामध्ये असलेले तरुण पूर्णपणे भाजपच्या या धोरणाला उद्ध्वस्त करून टाकत आहेत. खरं तर मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या यशाची जी काही कारण आहेत गेल्या 12 वर्षातल्या, त्यापैकीच एक कारण होतं त्यांचं IT सेल आणि दुसरं कारण होतं गोदी मीडिया. या दोघांनी भारतीय जनता पार्टीच्या विषयांना, त्यांच्या त्या खोट्या गोष्टींना, खोट्या आव्हानाला अतिशय बढ़चढ़ के पेश किया था.
आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे एक भलती मोठी पार्टी आणि या पार्टीचे पंतप्रधान म्हणजे जगातले कोणीतरी फार मोठे व्यक्ती, अशा पद्धतीचं नेरेटिव्ह पूर्णपणे मोदी मीडिया आणि आयटी सेलला निर्माण केला होता. हा नेरेटिव्ह आता पूर्णपणाने नष्ट होत चाललाय. सांगितलं जातं की परवा काही लोकांनी सर्वे केलाय, त्या सर्वेमध्ये 58% इतके लोक राहुल गांधी यांना 2029 ला पंतप्रधान म्हणून पाहतात, तर केवळ 17-18% लोक हे मोदींना देशातला 29चा पंतप्रधान म्हणून पाहतात, असंही सांगितलं जातं. आता या ही जी सगळ्या सर्वे असतात, या सर्वेवर विश्वास ठेवायचा की नाही, हा एक मोठा प्रश्न सततच निर्माण झालेला आहे. सर्वेचे आकडे नेहमीच खरे ठरतात असंही नसतं. पण एक गोष्ट तुम्ही बघा, आता पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून अमित मालवीय सारख्या व्यक्तीला, ज्यांनी 2015 पासून 2026 पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलची जबाबदारी स्वीकारली, त्यांना हाकलून दिले, अक्षरशः पूर्णपणे काढून टाकले. त्यांच्या जागेवर मस्के नावाचे एक तरुण तिथे आता भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की अमित मालवीयांचे जे काही खोटे नाटे मीम्स होते, ज्या खोट्या नाट्या पोस्ट होत्या, त्या पूर्णपणे आता उघड्या पडायला लागलेल्या आहेत. म्हणजे एखादी पोस्ट जर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसच्या विरोधामध्ये खोटी नाटी केली, तर लागलीच त्या पोस्टची पोलखोल करणारे मीम्स किंवा पोलखोल करणारी उत्तरं आता हे सगळे देशातले तरुण, जेन जी आणि जेन अल्फा, हे पूर्णपणे आता देत आहेत. त्यामुळं अमित मालवीयांचं डोकं, जी मर्यादा होती, त्यांची जी झेप होती, ती झेप पूर्णपणे संपली असल्याचं आपल्याला पूर्णपणे दिसून येतं आहे. म्हणून त्यांना तातडीने बदललेला आहे. भारतीय जनता पार्टीचा एकही नेता आता पूर्णपणे एखाद्या विषयाचा प्रभाव समाजावर टाकू शकेल अशी परिस्थिती सध्या उरलेली नाही. त्यामुळं त्याला त्यांच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल करावे लागतात. बाजूला काढून टाकलेले स्मृती इराणी सारख्या नेत्यांना त्यांना पुन्हा आपल्या कार्यकारिणीमध्ये पाचारण करावं लागतंय. या कंगणामुळे भारतीय जनता पार्टीचा फायदा होण्याऐवजी भारतीय जनता पार्टीचा प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे पुन्हा स्मृती इराणी यांची एंट्री भारतीय जनता पार्टीने आपल्या नव्या कार्यकारिणीमध्ये करून घेतली आहे, असंही सांगितलं जातं. आज एकाच विषयाचा आपण समाचार घेणार आहोत. काय होतं मित्रांनो, आपण जर इतिहासाचा खूप अभ्यास करतो रात्रंदिवस आणि दुसऱ्या दिवशी पेपर मात्र भूगोलाचा येतो, मग आपण नापास होणार की नाही? असंच झालं भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एवढी मोठी आहे ना, त्यांच्याकडे लाखोच्या संख्येमध्ये बोगस अकाउंट आहेत पूर्णपणे. आणि या बोगस अकाउंटच्या माध्यमातून ते नेहमीच देशातल्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करत होते. हे आता जवळपास उघड झालेलं आहे. अमित मालवीय असो किंवा त्यांची जी पूर्ण टीम होती, ही टीम आता भारतीय जनता पार्टीला वाचवू शकत नाही. सोशल मीडिया प्रभावीपणे आता राबवला जाऊ शकत नाही, किंवा गोदी मीडियाही आता पूर्णपणाने त्या पूर्वीच्या ताकदीने भारतीय जनता पार्टी सोबत राहणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री पटलेली आहे. आता भारतीय जनता पार्टी अस्वस्थ आहे, देशाचे पंतप्रधान अस्वस्थ आहेत, गृहमंत्री अस्वस्थ आहेत. पूर्ण राजकीय परिस्थितीच देशाची बदललेली आहे जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या नंतरची. आणि भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे हे जे प्रमुख गुरुजी होते किंवा या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते, यांची हकालपट्टी झालेली आहे. 40 पैसेवाल्या जे त्यांचे विद्यार्थी आहेत गाव पातळीपर्यंतचे, त्यांना सुद्धा आता काढून टाकलेलं आहे. त्यांचाही आता काही दाळ शिजण्याची शक्यता निर्माण झालेली नाही. आता ज्यांना भारतीय जनता पार्टीविषयी फार प्रेम आहे किंवा विचारधारा वगैरे, विचारधारा म्हणजे विशिष्ट विचारधारा आणि विशिष्ट आणि ठराविक आडनावाची लोक आता हा मोर्चा, भारतीय जनता पार्टी बचाव मोर्चा सांभाळण्याची आता त्यांच्यावर जिम्मेदारी आली, तेच सध्या सांभाळत आहेत. बाकी सामान्य बहुजन जे भारतीय जनता पार्टीच्या या 40 पैशाच्या टीम मध्ये अंधभक्त म्हणून होते, हेही आता बाजूला गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे, घर फिरलंय, घराचे वाशे फिरलेत. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून या देशातल्या जनतेला दिमागी नक्सली म्हणून त्यांच्या पराभवाचा वृक्ष किंवा त्याच्या पराभवाचं वृक्षारोपण त्यांनी केलेलं आहे. 2029 ला आपण एका दुसऱ्या पंतप्रधानांना निश्चित पाहणार आहोत, ही मात्र गोष्ट आज पक्की झालेली आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.